सपाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या आषाढी वारीबद्दल वादग्रस्त विधान केलंय। आझमींच्या या वक्तव्यानंतर वारकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। राजकीय वर्तुळातही आझमींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला जातोय। पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। तुम्ही दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात, रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात, वरती येतात, त्यावर अबू आझमींनी 15 थोबाड उघडावं ना। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात। आता तर त्यांनी थेट अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरपूर वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून मुक्ताबळ उधळली। पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला पायी जातात। महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी आणि विठ्ठल हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय। याच अस्मितेला अबू आझमींनी दुखावलं। धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवणाऱ्या अबू आझमींनी लाखो वारकऱ्यांची मनं दुखावली आहे। कारण वारीसाठी लाखो भाविक रस्त्यावर उतरतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते असं अबू आझमी बरळले। मंत्री नितेश राणे यांनी आझमींना जशास तसं उत्तर दिलं। मैं आ रहा था पुणे से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। वक्फ की जमीनें हमारी हड़पने का पूरा इरादा हो रहा है। शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्याबद्दल मग जे आम्ही वारंवार बोलतोय, त्यावर मग हा अबू आझमी सारखे कार्टे कधीच काय बोलताना आपल्याला दिसले नाही। आमचे महाकुंभ आलं तर हे लोकांना आक्षेप घ्यायचा, आमची वारी सुरू झाली तर त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा, आणि वारी त्या वर्षभरामध्ये सुरू होत चालू राहत नाही। पण तुमची दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडरचे जे प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतात, रस्त्यावर गॅस सिलेंडर जे उभे राहतात, वरती येतात, त्यावर अबू आझमींनी 15 थोबाड उघडावं ना। मग आम्ही उद्या हज यात्रेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? सध्या माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात। त्यातच आझमींनी हे वक्तव्य करून नको तो वाद ओढावून घेतलाय। वारीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांनी आझमींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। वारकऱ्यांनी आझमींना खडे बोल सुनावले। एवढे मोठे लाखो वारकरी या ठिकाणी पालखीमध्ये जात असताना कुठेही कोणाला अडचण होत नाही, आणि त्यांना जर ही अडचण होत असेल तर भविष्यामध्ये लोक त्यांना हाणल्याशिवाय राहणार नाहीत। आणि खरं तर त्यांनी हे वक्तव्य आहे ते खरं तर बंद करावं, थांबवावं, कुठंतरी हे वक्तव्य थांबवावं, नाहीतर लोक रस्त्यावरती उतरून त्यांना मारल्याशिवाय हाणल्याशिवाय सोडणार नाहीत। अबू आझमी जे वक्तव्य केले ते अतिशय निषेधार्थ आहे। ते त्यांच्यासुद्धा लोकांना, इथल्या लोकांना पटलेलं नाही, त्या समाजाला पटलेलं नाही। मी तर असं म्हणतो, असं वक्तव्य करणाऱ्या लोकांना जर कोणी त्या तोंडाला काळं फासलं तर समजतं आमच्या नायगाव ग्रामस्थान वारकऱ्यांतर्फे त्याचा सन्मान आम्ही नायगावमध्ये करू। आणि अबू आझमीने जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यासाठी आम्ही वेळ पडली तर मुंबईमध्ये जाऊ आणि त्यांच्या तोंडाला काळं फासू, त्यांच्या काळं फासून त्यांच्या तोंडात चपलाचा हात त्यांना घालू आम्ही, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आझमींच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटतात। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आझमींना खडे बोल सुनावले, तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी आझमींच्या वक्तव्यामागचे छुपे हात कुणाचे आहेत यावर प्रश्न उपस्थित केला। अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही। मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते। नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये। वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात, त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने। मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेन। अबू आझमी आणि भारतीय जनता पक्ष हे एका नाण्याची 2 बाजू आहे। यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय, अबू आझमींनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा, पण आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचं आणि या अबू आझमींनी एक पिल्लू सोडून द्यायचं, हे ठरलेलं आहे। अबू आझमीचे पाय खुलत आहेत, त्यामुळे अबू आझमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय, असा माझा स्पष्ट आरोप आहे।
शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत जहिरी भाषेत आझमींचा समाचार घेतला। वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटायला जातात, आपल्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याकरता जातात। ते रस्त्याने जाणार तर का हवेत उडून जाणार आहेत? त्यांचा मार्ग का आजचा आहे? हजारो वर्षाचा मार्ग आहे, पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली, रस्ता अडवला, रिंगण सोहळा केला, का कीर्तन म्हणत बसले, का भारुड म्हणत बसले, का लोकांना त्रास दिला, असं कधी वारकरी करतात? वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी वावरतात आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की गावात गेले की मुक्काम कुठे, तिथे मंदिर, मग पुढचं असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोचतात। आणि आजूबाजू म्हणतो की फक्त मुस्लिम नमाज रस्त्यावर पडले तर नमाज होते। भारताचा कायदा कोणाला सोडत नाही, पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट आझमी करतो याचा थोवा ठिसायला पाहिजे। महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची समृद्ध परंपरा आहे। वारी आणि वारकऱ्यांना कुठला जाती किंवा धर्म नसतो। शिस्तबद्ध आणि योग्य नियोजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या वारीच्या परंपरेबद्दल आझमी बरल। त्यामुळे तुकाराम महाराजांनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या तुका म्हणे आयशा नरा या अभंगाच्या ओळींची आज या आझमींना आठवण करून द्यावी वाटते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।